ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद माधव भगवन् नमस्ते। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। भारत माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये देवकीच्या 6 मृत पुत्रांची भगवंताने भेट घडून आणली। ते सर्व राजा बलीच्या सुतल नावाच्या पातालामध्ये राहत होते। त्यांच्याकडून भगवंतांनी त्यांची भेट घडून आणली। सर्वांना अतिशय आनंद झाला। आणि त्यानंतर आता महाराजा परीक्षितांना शुकदेवची कथा सांगतायत। परीक्षिता, आता ही जी कथा आहे ती तुझे आजोबा अर्जुन आणि आजी सुभद्रा यांच्या विवाहाची ही कथा आहे। एकदा अर्जुन तीर्थयात्रेला गेले होते आणि तीर्थयात्रा करीत करीत अर्जुन प्रभास क्षेत्री आले आणि तिथे त्यांच्या कानी अशी वार्ता आली की आता सुभद्रेचा विवाह होणार आहे। आणि सुभद्रा ही श्रीकृष्णाची बहीण, बलरामाची बहीण, आणि बलराम सुभद्रेला दुर्योधनाला देणार आहेत। अर्थात श्रीकृष्ण आणि वसुदेव यांना ही गोष्ट काही आवडत नव्हती। त्यांना ते काही आवडला नाही बलरामाने घेतलेला निर्णय। आणि अर्जुनाच्या मनामध्ये मात्र असं होतं की आपण सुभद्रेशीच विवाह करावा। आणि त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने एक युक्ती केली आणि अर्जुनाला ते सहाय्य केलं। ज्याचा सकाहरी त्यावरी विश्वकृपा करी, हा साक्षात परमात्मा अर्जुनाच्या पाठीमागे उभा राहिला। त्याने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, असा सरळ सरळ व्यवहार होणार नाही, कारण बलराम काही देणार नाही। तर तू असं कर, संन्यासाचं सोंग घे आणि इथे ये द्वारकेला। त्याप्रमाणे अर्जुनाने संन्यासाचं सोंग घेतलं आणि आपण फार मोठे संन्यासी आहोत। गावाच्या बाहेर एका मंदिरामध्ये तिथे मौन धारण करून अर्जुन बसले। मनुष्य खऱ्यापेक्षा खोटं जास्त चांगल्या प्रकारे रंगवतो, नाटक चांगला वठवू शकतो। अर्जुनाने अत्यंत सुंदर असं संन्यासाचं ते नाटक ढोंग चांगल्या प्रकारे रचलेलं होतं की कोणत्याही पाहणाऱ्या व्यक्तीला हा खरोखरचाच संन्यासी आहे असा भास व्हावा। आणि ते नगरवासी जनांनी आपल्या गावाच्या बाहेर एक मोठे संन्यासी आलेले आहेत आणि ते फार तपस्वी आहेत। ते कधी कोणाशी बोलत नाहीत, कधी कोणाकडून कुठल्याही प्रकारची भिक्षा ग्रहण करत नाहीत। अशा प्रकारे त्यांची ती वार्ता त्या नगरामध्ये पसरली आणि ही हळूहळू वार्ता बलरामाच्याही कानावर गेली। नगरातील लोक त्या संन्यासाच्या दर्शनासाठी त्यांची रीघ लागली आणि बलरामाला हे समजलं। बलरामाने विचार केला, नाहीतरी साधू संन्यासी ब्राह्मण यांचे भक्त हे यादव लोक होतेच, त्यामुळे त्यांना असं वाटलं की आपणही जाऊन या संन्यासाची भेट घेऊया। आणि त्या पद्धतीने ते एक दिवशी गेले आणि त्यांचं ते वैराग्य, त्यांचं मौन, एकदा संन्यासाने सांगितलं की मी मौन घेतो म्हणजे प्रश्न विचारायचा प्रश्न येत नाही।
कोणीही त्यांना विचारू शकत नाही, कारण हे मौनी महाराज आहेत. ते कोणाशी उत्तर देत नाही. म्हणजे झालं, कोणी काही प्रश्न विचारला तर त्याची उत्तर देण्याची जबाबदारी संन्यासी बुवाची टळली. ती एक सोय असते. आणि पुन्हा कडकडीत वैराग्य, मौन आहे, त्यामुळे तो प्रभाव अधिकच पडला. आणि बलरामजी तिथे गेले. ते त्यांचं दिव्य रूप, अधिराजबिंडा चेहरा, तेजस्वी असं मुख, सुंदरशे नयन, सरळ नासिका, धनुष्याकार भुवया आणि अत्यंत सुंदर गुलाबासारखे ते फुललेले गाल, शंखासारखा कंठ, त्यांची कान, अत्यंत कुरळे आणि काळेभोर असे केस, रुंद छाती, पिळदार बाहू. असं वाटत होतं यांनी फार मोठी योग साधना केलेली आहे. त्यामुळे या बाह्य वेशाला बलराम भुलले. आणि त्यांनी सांगितलं, घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहिनं रूप तुझे मी. त्यानं वंदन केलं. महाराज, आतापर्यंत आमच्या नगरीमध्ये तुमच्यासारखे दिव्य असे पुरुष कोणी आलेले नाही. इतके तेजस्वी संन्यासी मी पहिल्यांदाच पाहतो आहे. तर माझी एक विनंती आहे. प्रारंभी त्या संन्यासी बुवाने बलरामाकडे पाहिलंच नाही. कितीतरी वेळ डोळे मिटून होता, आतमध्ये चिंतन करत होता. सावज कसं आपल्या ताब्यात येत आहे, त्यामुळे डोळे उघडत नाही. त्याचं ते वैराग्य पाहिल्यानंतर यांना अधिकच भरतं येऊ लागलं. आणि मग हळूच संन्यासी बुवाने आपले डोळे उघडले. त्यावेळेस बलरामांनी त्यांना नमस्कार केला, त्यांची पूजा अर्चा केली. त्यांना काही संन्यास धर्माप्रमाणे भेटी वस्तू द्यायच्या होत्या त्या दिल्या. आणि संन्यासी बुवांना सांगितलं की महाराज, आपण आमच्या घरी यावं. साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा. देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. तुम्ही संत आहात, आमच्या घरी या, असं म्हणून अर्जुनाला, संन्यासा वेशातल्या अर्जुनाला अत्यंत आग्रहाचं आमंत्रण दिलं. घरी आले. वाजत गाजत अर्जुनाला संन्यासी वेशात आलेला, चांगला पाहुणचार केला. संन्यास धर्माप्रमाणे जे भोजन द्यायचं होतं ते सर्व दिलं. सुभद्रा तिथे भोजन वाढताना येत होती. आता संन्यासाचं लक्ष अन्नापेक्षा सुभद्रेवरच जास्त होतं. सुभद्रा त्यांच्या मनामध्ये पूर्णपणे ठसू लागली. संन्यासी बाबा फारच आकृष्ट झाले, फार आकृष्ट झाले. आणि अशा या रूपवतीचं हरण करावं असा त्यांनी मनामध्ये डाव रचला. आणि ते आता संधीची वाट पाहू लागले, कशी पळवून न्यावी असा तो विचार करतायत. आणि त्यांना संधी मिळाली, कारण देवच त्यांचा पाठीराखा होता. देवच त्यांचा पाठीराखा होता. आता ही वार्ता कळाल्याबरोबर आधीच व्यवस्था केलेली होती तिथे रथाची वगैरे, आणि आता सुभद्रा दर्शनासाठी जाते आहे. तिथे जे काही मंदिर होतं त्यांचंही दर्शन करायचं. आणि सुभद्रा द्वारका नगरीच्या बाहेर पडली. तर अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण आणि वसुदेव हे सुद्धा आतमधून सामील झालेले होते. आणि त्यामुळे बलरामला त्यांच्याबरोबर जायची काही जरूर नव्हती. सुभद्रा गेली तर आहेत, श्रीकृष्ण आहेत, ते आहेत, यादव आहेत, ती दर्शनाला जाईल. आणि संन्यासापासून काय धोका आहे, त्याला पहिली म्हणजे ती शंकाच आली नाही.
आणि तिथे रथ उभा होता. संन्यासी बुवाने आपल्या त्या संधीचा उपयोग करून घेतला आणि त्याने ती संधी साधून रथावर आरूढ झाला आणि सुभद्रेलाही रथावर चढवलं आणि तिचं हरण केलं. तिचं हरण केलं. ले जाएंगे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. दिलवाला होता, दुल्हनिया घेऊन गेला आणि तिथे एकदमच मोठा गोंधळ उडावला. लोक अरे अरे अरे, हा अनोळखी संन्यासी 2 दिवस गावात आला आणि सुभद्रेला पळून घेऊन गेला, उचलून नेली. हे पाहिल्याबरोबर अनेकांचे माथे भडकले. ते शस्त्रास्त्र घेऊन त्या रथाच्या मागे पळू लागले, आपले रथ घेऊन. यादव वीर त्याच्यावर धावले, पण तो गीतेतल्या विभूती योगाप्रमाणे श्रेष्ठ धनुर्धारी होता. धनुर्धार्यांमध्ये अर्जुन म्हणजे मीच असं भगवंताने वर्णन केलेलं आहे त्याचं. त्याने त्या सर्वांचा पराभव केला आणि या कृत्याचा बलरामाला भयानक संताप चढला. हे साधू संन्यासी आणि याने आपली बहीण पळून न्यावी. त्यामुळे हे अत्यंत भडकले आणि तो मारायला धावला. बलराम मारायला धावले. त्यामुळे या 2-3 गोष्टीमुळे साधुवेश घेतलेल्यांवरचा लोकांचा विश्वास हळूहळू उडत गेला. साधू भेटल्यावर काही फार आनंद होत नाही कोणाला, भीती वाटायला लागते. स्त्रियांना तर जास्तच भीती वाटते. पहिले रावणाने असाच साधुवेश घेतला होता आणि सीतेला फसवलं होतं. आता हा दुसरा, तोही ढोंगी होता आणि यानेही साधूचं ढोंग घेतलेलं होतं. अर्जुनानेही साधुवेश घेतला. त्यामुळे या भगवेधारी साधू लोकांवर थोडा लोकांचा विश्वास उडत गेला. हे उदाहरण आहे त्याचे. अर्थात भगवान तर त्याला साह्याला होतेच. याला भयानक संताप चढला बलरामाला. तो मारायला धावला. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला सांगितलं, अरे हे काय करताय, हे काय करताय, दादा थांब, याला मारू नको. अरे हा संन्यासी नाहीये, नीट ओळख, निरखून पहा कोण आहे, कोण आहे. बलरामाने निरखून पाहिलं. तो सर्व मेकअप होता साधूचा, तो सर्व मेकअप होता. आणि त्यावेळेस अरे हा अर्जुन आहे. मी अर्जुनात असे काय दोष आहेत की आपण त्याला आपली बहीण देता कामा नये. अरे याच्या सर्व गुण आहेत. त्याच्या गुणांचं वर्णन काय करावं. बलरामाची समजूत भगवान श्रीकृष्णांनी घातली आणि अर्जुनाने आपलं खरं रूप प्रकट केल्याबरोबर बलरामही ते पाहिल्यानंतर त्याने विरोध सोडून दिला की विरोध करण्यात काही अर्थ नाही. कारण अर्जुन सर्वथैव हा योग्य असा वर सुभद्रेसाठी होता आणि म्हणून सगळ्यांचा विरोध मावळला. आणि शुभमंगल सावधान सावधान, शुभमंगल सावधान सावधान, तदेव लग्नम सुदिनम तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपती तेंग्र युगम स्मरामी. शुभलग्न सावधान, शुभलग्न सावधान, शुभलग्न सावधान. झालं. सुभद्रेचं आणि अर्जुनाचं लग्न झालं. मोठ्या सन्मानाने मग ती मिरवणूक परत गेली. अर्जुनाला बऱ्याच प्रकारचे रथ, हत्ती, घोडे, सोनं नाणं, दास दासी देऊन अर्जुनाला रवाना करण्यात आलं. सुभद्रेला घेऊन गेले. अत्यंत आनंदामध्ये हा विवाह पार पडला. भरपूर अशी वरदक्षिणा देण्यात आली. अशी ही कथा राजा परीक्षिताला
शुकदेव सांगतायत, हा तुझ्या आजोबांचा हा लव्ह मॅरेज सोहळा होता. त्यानंतर आता शुकदेवांनी राजा परीक्षितांना एक स्वतःच्या अनुभवावर आधारित अशी एक कथा वेगळी सांगितली आहे. शुकदेव स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते. शुकदेवांनी घेतलेला तो अनुभव होता. स्वानुभवावर आधारित अशी ही हकीकत किंवा कथा आहे. राजा ऐक, भगवान कशी लीला करतात त्याचा मी घेतलेला प्रत्यक्ष अनुभव ते सांगतायत की राजा मिथिला नावाची जी जनकपुरी होती, तिला जनकपुरी असं म्हणतात, त्या मिथिला नगरीमध्ये बहुलाश्व नावाचा राजा राज्य करीत होता. अत्यंत विद्वान, त्यागी, ब्राह्मण भक्त, नम्र असा हा राजा होता. आणि त्याच नगरीमध्ये श्रुतदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो सुद्धा विद्वान, संतुष्ट वृत्तीचा आणि आपल्या कर्मकांड किंवा त्या काही धर्म असतात त्या धर्मामध्ये अत्यंत निपुण असा हा ब्राह्मण होता. आणि विशेष म्हणजे राजाही भगवान श्रीकृष्णांचा भक्त होता आणि श्रुतदेवही भगवान श्रीकृष्णाचे परमभक्त होते. आणि देवाच्या मनात आलं, चला एखाद दिवशी आता आपण इथे मिथिला नगरीला जाऊ आणि दोघांची भेट घेऊ. त्या पद्धतीने ते भगवान श्रीकृष्ण मिथिला नगरीला गेले. आता भगवान श्रीकृष्ण एकटे गेलेले नाहीत. त्यांच्याबरोबर नारद, वामदेव, अत्री, वशिष्ठ, परशुराम, वेदव्यास, असित, अरुणी आणि शुकदेव सांगतायत की मी स्वतः शुकदेव तिथे त्यांच्याबरोबर होतो. तसंच कण्व, बृहस्पती, मैत्रेय, चव्हाण इत्यादी अनेक थोर थोर ऋषी त्या भक्त मंडळीमध्ये आणि ऋषी मंडळीमध्ये होते. आता भगवान आले, ती वार्ता राजाच्या कानावर कळली. राजाने, बहुलाश्व राजाने त्यांचा फार मोठ्या आदराने थाटामाटामध्ये असं स्वागत केलं. भगवान श्रीकृष्णाचं स्वागत करण्यासाठी निरनिराळ्या राज्याचे राजे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित झाले होते. स्वागत करूया सुजनांचे, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम, भले पधारो भले पधारो भले पधारो. आओ भगवान मारा घेर, आओ सुस्वागतम छे तमारू. अत्यंत प्रेमाने भगवंताचं स्वागत केलं. आता या स्वागताच्या वेळेस राजा बहुलाश्व तर होताच, परंतु हा श्रुतदेव हा सुद्धा होता. दोघेही भक्त श्रेष्ठ. आणि काय कसं काय आहे काय नाही, एकमेकांची जी औपचारिकरित्या जी काही भेटीगाठी घ्यायची असतात त्या घेतल्या आणि दोघी एकाच वेळेस बोलले भगवंताला. काही काही वेळेस होतं एकदम दोन जण एकच वाक्य बोलतात. तसं या ठिकाणी या दोघांनी भगवंताला आपल्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं. भगवान माझ्या घरी आमंत्रण आहे, या. त्याच क्षणाला म्हणजे दोघांच्या तोंडून एकाच वेळेस आमंत्रणाचा शब्द निघाला आणि भगवंताने दोघांनाही सांगितलं, हो मी तुमच्या घरी येईन, मी तुमच्या घरी येईन. एकाच वेळेस भगवंताने हे मान्य केलं. आता एकाच वेळेस बोललो, मग आधी कोणाच्या घरी जायचं नंतर कोणाच्या घरी जायचं असा काही तो विषय नव्हता. एकाच वेळेस जायचं आहे. मग भगवंताने काय केलेलं आहे, शुकदेव सांगताय, आम्ही पाहतच राहिलो. अत्यंत आश्चर्याची गोष्ट अशी की भगवंताने ही ऋषी मंडळी
संत मंडळी आणि स्वतः श्रीकृष्ण एकाच वेळेस दोन रूप धारण केले. एका रूपाने ते राजाकडे गेले आणि दुसऱ्या रूपाने या श्रुतदेव ब्राह्मणाकडे गेले. तेव्हा सुखदेव सांगतात की मी दोघी मिरवणुकीमध्ये होतो. म्हणजे इथेही आत्री चव्हाण वगैरे आणि इकडे सुद्धा आत्री चव्हाण वगैरे सगळे, इकडेही शुकदेव आहे, इकडेही शुकदेव, इकडेही वशिष्ठ आहे, इकडेही वशिष्ठ आहेत, इकडेही परशुराम आहे, इकडेही परशुराम आहे, इकडे व्यास आहेत, इकडे व्यास आहेत. कुठल्याही प्रकारची शंका घ्यायला जागा नाही. देवा दिपाळीच्या दिवशी अष्टरूप झालाशी, आठी गृही भिक्षा तू घेशी, दीनबंधू मनविशी करशी भक्तासी, बहुमाया नरहरी दत्तात्रेया येई वा. भगवान दत्तात्रेयांनी घेतलेला आहे. दिपाळीच्या दिवशी त्यांना 8 जणांची आमंत्रण आली होती गाणगापूरला. देवाने तितके रूप घेऊन त्या त्या ठिकाणी गेले असं गुरुचरित्रात वर्णन आहे. शुकदेव सांगतात आम्ही सर्वजण एका रूपाने बहुलाश्वरा राजाच्या मागून त्याच्या राजप्रसादात गेलो आणि दुसऱ्या रूपाने श्रुतदेव ब्राह्मणाच्याकडे गेलो. दोन्ही ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचं आदरातिथ्य झालं आणि अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी भगवंताने तो सत्कार ग्रहण केला. भगवंताने आपल्या दोन्ही भक्तांचं मन राखलं आणि त्यांचं मन राखण्यासाठी एकाच वेळा त्याने 2 रूप धारण केलेलं आहे. राजालाही सर्वच्या सर्व आलेले राजा पाहतो आहे आणि इकडे श्रुतदेव ब्राह्मण सुद्धा हे सर्व आपल्याच घरी आहे हा प्रत्यक्ष अनुभव घेत आहे. हे भगवंताच्या दृष्टीने काही वेगळं आहे अशातला भाग नाही. ब्रह्मदेवानेही जेव्हा गोपबाल आणि ती वासरं लपून ठेवली होती तेव्हा स्वतः भगवंत दोन्ही ठिकाणी प्रकट झाला. गोपबालांच्या रूपाने आणि त्या गाई वासरांच्या रूपाने भगवान प्रकट झालेले आहेत असंही आपण पाहिलेलं आहे. या 16 सहस्र राण्यांबरोबर संसार करतानाही त्या परमात्म्याने तेवढेच रूप धारण केलेले आहे. अनंत रूपे अनंत वेशे मे देखिले त्यासी, बाप रखमा देवीवर खुन बांधली केस. तो सहस्र रूप नाही, जितके जितके पिंड आहेत ते त्याचंच स्वरूप आहे. सगळ्यांना आनंद झाला. श्रुतदेव ब्राह्मणाला भगवंताने उपदेश केलेला आहे की हे श्रुतदेवा, हे जे श्रेष्ठ मुनी हे आणि मी तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठीच आलेलो आहे. तुझ्यावर अनुग्रह करावा म्हणून आम्ही आमच्या पायाने तुझ्या घरी चालत आलेलो आहे. आणि या साधू संतांच्या चरण रजामुळे हे 3 लोक पवित्र होतात. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वजे अच्युत सर्व काळे, तयाचे चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांचे, देव इच्छी रज चरणांची माती, धावत चालती मागे मागे. या साधू संतांचं चरणरज याच्यामुळे या विश्वाला पवित्रता निर्माण होते. आपण पवित्र होण्यासाठी नाना उपाय केले, नाना तीर्थयात्रा केल्या, नाना देवधर्म केले, पुण्यक्षेत्र केले आणि केल्याबरोबर त्याचं फळ काही आपल्याला मिळतं अशातला भाग नाही. ते फळ कालांतराने मिळतं. परंतु संतांचं असं आहे की दृष्टिक्षेपाने काक होत पिक बकऊ मराला, बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न तोई. एका क्षणात
एक घडी आधी मी पुन्हा तुलसी संगत साधकी कटे कोट परात. एका क्षणामध्ये मनुष्य पवित्र होतो. आणि म्हणून हे जे काही आहेत वशिष्ठ वामदेव वगैरे जे आहे, हे जे ब्राह्मण आहेत हे अत्यंत पवित्र आहेत आणि यांचं दर्शन हे अत्यंत दुर्लभ आहे. हे म्हणजे प्रत्यक्ष माझं मुख आहे. हे जे ऋषीमुनी आलेले आहेत हे माझं मुख आहे. मी यांच्याच मुखाने बोलतो, कारण वेद हे माझं स्वरूप आहे. वेद हे माझं स्वरूप आहे आणि हेच वेद यांच्या मुखातून निघतात. म्हणून ब्राह्मणो मे मुखो मासीद. हे ब्राह्मणाचं मुख म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे. क्षत्रियांचा पराक्रमामध्ये बाहूला महत्व आहे, कारण बाहूमध्ये बल असतं आणि ते क्षत्रिय जे काही विजय मिळवतात, दुष्टांचा निपात करतात, ते बल म्हणजे मी बलवताम बलो अस्मी. ते बल म्हणजे मी आहे असं भगवंतानी इथे तो उपदेश केला आहे. सात्विक ईश्वर भक्त ब्राह्मण म्हणजे परमात्म्याचं स्वरूप. तेच साक्षात परमात्म्याचं स्वरूप आहे. संत एकनाथ महाराज अत्यंत शांततेची मूर्ती, शांती ब्रह्म म्हणजे एकनाथ महाराज. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबा माझा. तो ज्ञानाचा, वैराग्याचा, कैवल्याचा, जीवाचा जिवाळा ज्ञानोबा माझा. हे माझंच स्वरूप आहे. नाम ठेवियले ज्ञानी. श्रुतदेवाने सर्व संत महात्म्यांची प्रत्यक्ष भगवान विष्णू म्हणून पूजा केली आणि त्यांचाही आशीर्वाद घेतला. राजा बहुलाश्वाने असाच भगवान श्रीकृष्णाने त्यांना उपदेश केला. त्यानंतर सर्वत्र आनंद झाला, मनाचं समाधान झालं. आणि नंतर राजा परीक्षिताने शुकदेवांना एक प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनात, परीक्षिताच्या मनात जसा होता तसा आजही आहे की महाराज मुनिवरे मला सांगा, जे लोक देव, असुर इत्यादीची उपासना करतात, वाममार्गाने जातात, ते सुखी दिसतात. आणि जे खरे भगवंताचे भक्त असतात त्यांच्या नशिबी मात्र फुटकाच विना त्याला दोन तारा, घाली हेर जारा स्वामी माझा. तुकारामांची एक अभंगात आहे की यांच्या मात्र दैन्यावस्था दिसत आहे. असं का? ज्या ज्या मोठमोठ्या साधू संतांच्या आता आपण पालख्या मिरवतो, तेव्हा पालख्या घेऊन जातो, त्यांचं आधीचं जे आयुष्य पाहिलं तर अत्यंत एका दारिद्र्यात, उपाशी अशा पद्धतीने त्यांना जीवन जगावं लागलं. तर असा हा विपरीत हे दृश्य का दिसतं असं या राजा परीक्षिताने शुकदेवांना विचारलं. तेव्हा शुकदेव सांगतात की राजा, तू म्हणतोय ते बरोबर आहे. खरं सांगायचं तर ही सर्व माझी कृपा आहे. ही सर्व माझी कृपा आहे. मी ज्याच्यावर कृपा करतो त्याचं पहिल्यांदा वैभव
हिरावून घेतो, नाहीतर त्याला वैभवाविषयी त्याच्या मनामध्ये उदासीनता निर्माण करतो. देवाला ज्याच्या घरा पडे त्याच्या चिरा संसाराशी, त्याच्या संसाराची चिरा पडते. देवाची ती खून करावे वाटोळे, आपणा वेगळे पुरोनिधी. सुदाम्याचं उदाहरण आहे, काही बरोबर नव्हतं. यानंतर शबरीचं उदाहरण आहे. आता भक्तीमध्ये मी क्षुद्र देवता लवकर प्रसन्न होतात, क्षुद्र देवता लवकर प्रसन्न होतात, परंतु जगत नारायण जो आहे कृष्णमध्ये जगद्गुरु, यांच्यासाठी तपश्चर्या करावी लागते. बहुता सुकृतांची जोडी आणि म्हणून विठ्ठल आवडी. तेव्हा हा जो आहे हा कलियुगाचा किंवा इतरही काळामध्ये तसाच आपल्याला दिसत आहे. आपण त्याच्यावर जास्त उहापोह करण्यात अर्थ नाही. आणि त्या विषयामध्ये आपण पाहत असतो सगळीकडे, ज्याला त्याला प्रत्येकाला या गोष्टी समजतात, जाणवतात, त्याच्याकडे आपण फार महत्व देणार नाही. आपला मुख्य विषय आहे आत्मकल्याण आणि ईश्वर भक्ती. दो बातन को भूल मत जो चाहे कल्याण, नारायण एक मौत को दुजे श्री भगवान. या दोन गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे, जसं राजा परीक्षिताने केलेलं आहे. आपला मृत्यू आणि परमेश्वर या दोनच गोष्टीच्या केंद्रबिंदू ठेवून हे दोन ध्रुव आहेत. आणि तो होकायंत्राचे जे काही आहेत काटे, ते नेहमी यालाच असे असतात समांतर, तिकडेच त्यांचे टोक असतं. तसं आपलं टोक एकीकडे ईश्वर आणि खाली आपण त्या दुसऱ्या बाणाने किंवा याच्याने मृत्यू हा लक्षात ठेवतो. आणि वरती आपल्याला जरी मृत्यू आला तरी परमात्मा हे आपलं ध्येय आहे. म्हणून संपूर्ण भागवत या दोन गोष्टीवरच केंद्रित आहेत आणि आपण त्याच्यावरच एकनिष्ठ राहिलं पाहिजे आणि तोच आपला मुख्य उद्देश आपण मानला पाहिजे. म्हणून इतर गोष्टीमध्ये आपण पडत नाही, तर्क वितर्क करून त्या विषयाला फाटे फोडत नाहीत. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. त्यानंतर शुकदेव आता राजा परीक्षिताला एक अजून दुसरी कथा सांगतायत. ती म्हणजे वृकासूर नावाच्या एका राक्षसाची, असुराची कथा सांगतायत. हा शकुनीचा पुत्र होता. हा अत्यंत दुष्ट प्रवृत्तीचा. एकदा त्याची आणि महर्षी नारदांची भेट झाली. नारदांची भेट झाल्यानंतर त्याने विचारलं की महर्षी, मला एक विचारायचं. नारदांनी सांगितलं, विचार, काय पाहिजे. सर्वात प्रसन्न होणारा देव कोणता? कशासाठी? मला त्या देवाला प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि अशा देवाची मी आराधना करणार आहे जो लवकर प्रसन्न होतो. आता कोणालाही विचारलं तर आजही पटकन तेच उत्तर देतील लोक. भोळा शंकर आहे जे बाबा, तो चटकन प्रसन्न होणारा देव आहे. ते म्हणले की शंकर, यांचा पत्ता कुठे, राहता कुठे? म्हणजे केदार क्षेत्रात जा, त्या ठिकाणी त्याला प्रसन्न करून घे. हे उठले. आता आसूर म्हटला म्हणजे त्याची पूजा सात्विक राहते का? नाही. आसुरांची पूजा ही तमोगुणयुक्त विविध प्रकारची अशी ही पूजा असते. अपावन असे त्यांची ती आराधना असते. अपावन. त्या इंद्रजिताने केलेला होता, रावणाने तसेच यज्ञ केले होते. यानेही तसेच यज्ञ केले. स्वतःच्या शरीराचं मांस काढून त्याने तिथे यज्ञ निर्माण केला आणि त्या यज्ञामध्ये ती आहुती टाकत होता.
तरी शंकर काही प्रसन्न होत नव्हते. तेव्हा त्याने केदारनाथ इथे जे काही तीर्थ आहे तिथे स्नान केलं आणि भगवान मला प्रसन्न झालेच पाहिजे, नाही तर मी माझं मस्तक इथे कापून तुमच्या चरणी वाहून देईल. जिव्हा छाटून या अहोरात्र करी भुवनेश्वरी स्तोत्र देशी 14 विद्यातया नरहरी दत्तात्रेया येई वा. तो आपलं शिरच अर्पण करू लागला. अग्निकुंडात टाकायचं. पटकन भगवान प्रसन्न झाले, यज्ञकुंडातून वरती आले. जसं भगवान दत्तात्रेयांच्या ठिकाणी त्या भुवनेश्वरी मंदिरामध्ये तो एक ब्राह्मण पुत्र वेदविद्या नसल्यामुळे त्याने आपल्याला ते प्राप्त व्हावं म्हणून त्या भुवनेश्वरीजवळ आपली जीभ छाटून ठेवली होती. तेव्हा भगवान त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि नंतर त्याला वेदवक्ता बनवलेला आहे. भगवान शंकरही या ठिकाणी यज्ञातून प्रकट झाले आणि त्यांनी त्याला आत्महत्येपासून रोखलं. आत्महत्या महादोष आहे. भगवंताला हृदयाने मिळवलं पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव झाला दूरी नाही देव त्याला. शुद्ध भावाने ईश्वर प्राप्ती करून घ्यावी. आणि भगवान शिवशंकराने त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि एका क्षणात त्याच्यात ते परिवर्तन झालं. त्या काशराचं शरीर चांगलं झालं. भगवान म्हणाले, बोल बाळा, मूर्खा, मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे, तुला काय पाहिजे? अरे, मी काही असा कोणाचं शरीर, कोणाचं काही मांस असा मागणारा देव नाही. साधं जल, साध्या जलाने किंवा एका बिल्वपत्राने त्रिगुण म्हणजे हे 3 दलांनी अर्पण. एक बिल्वम शिवार्पणम. नमस्कारो प्रियो भानु जलधारा प्रियो शिवा अलंकार प्रियो विष्णू. हे सुभाषितात सांगितलंय. भगवान सूर्यदेवाची प्रार्थना किंवा पूजा करायची असेल, नमस्कार प्रियो भानु, ओम सूर्याय नमः, ओम मित्राय नमः, ओम खगय नमः, भानवे नमः. झाला प्रसन्न. जलधारा प्रियो शिवा. भगवंताला जलधारा दिल्या. जल या शब्दाचा अर्थ याला भौतिक पाणी नाही म्हणू आपण. ओलावा. ओलावा. आणि तो ओलावा भक्तीचा असला पाहिजे. भक्तीच्या ओलाव्याने भगवान शिवाला अभिषेक करायचा. भगवान शिवाला त्याच्यामुळे अभिषेक करायचा आहे आणि तो अभिषेक आपण केला पाहिजे असं या ठिकाणी वंदन केलेलं आहे. शिवाला वंदन करायचं. लिंग देखिले देखिले तीही त्रिभुवनी विस्तारिले असा हा लिंगाचा महिमा आहे आणि ती त्या भगवान शिवाची खऱ्या अर्थाने पूजा आहे. ती पूजा माणसाने केली पाहिजे. ती न करता आपण दुसरी कोणती तरी पूजा करत बसतो. त्यामुळे हा विश्वरूपातला भगवान पहा. शिवतत्व समजून घ्या. शिवतत्व समजून घ्या. ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारसरणीने माध्यमातून समजून घ्या. स्वर्ग जयाची साळुंका समुद्र पाळी पिंड देखा. समुद्र जयाची साळुंका समुद्र पाळी पिंड लेखा. स्वर्ग जयाची साळुंका, स्वर्ग जयाची साळुंका हे ब्रह्मांड आहे. हीच त्याची पिंड आहे. हा लिंगाकार जो आहे आकाश तत्व, हाच त्याचा वरचा जो भाग आहे गोलाकार तो. आणि समुद्र पाळी पिंड देखा आणि जलधिवलयम
महिम्नामध्ये वर्णन केलेलं आहे. ती पिंड म्हणजे आजूबाजूची पीठिका आणि क्षितिजाच्या पर्यंत जो असा टेकलेला भाग आहे ती त्याची उंच अशी लिंग स्वरूप आहेत. ते तेच खऱ्या अर्थाने शिवलिंग आहे. शेषासारखी बैसका जो आधार तिन्ही लोका. आणि भगवान शेष हीच त्याची बैठक आहे. नीट लक्षात घ्या. स्वर्ग जयाची साळुंका समुद्र पाळी पिंडी लेख देखा. शेषासारखी बैसका जो आधार तिन्ही लोका. लिंग देखिले देखिले त्रिभुवनी तिन्ही लोकी विस्तारिले. लिंग देखिले देखिले त्रिभुवनी तिन्ही लोकी विस्तारिले. 3 लोकांपर्यंत 3 नव्हे 14ही भुवन व्यापून टाकणारा हा ब्रह्मांड नायक आहे. वामनाने एका पावलामध्ये स्वर्ग घेतला. हे आपण कथा पाहिली वामन अवतारामध्ये. आणि त्रिभुवनी आणि तिन्ही लोकांमध्ये त्याचा विस्तार झालेला आहे. त्याचा अंत कुठेच नाही. ब्रह्मदेव वरती गेले ते वरतीच राहिले. भगवान विष्णू खाली गेले ते खालीच राहिले. शेषशाही त्यांनी शयन केलं. आता या लिंगाची किंवा या शिवाची पूजा कशी करायची? आता जलधारा कोणती हेही ज्ञानेश्वर माऊली आपल्याला समजावून सांगतायत. मेघधारी स्नपन केले. ज्या जलधारा आहेत मेघांच्या तोच त्याचा अभिषेक. तोच या लिंगावर केलेला अभिषेक. तारा पुष्पी वरी पूजिले. आकाशात ज्या अगणित तारका आहेत तीच ही स्वर्गातली फुले. आणि त्या फुलांनी या भगवान शिवाचं पूजन केलं पाहिजे. चंद्र फळ ज्या वाहिले. पूजा झाल्यानंतर फलेन फलितम सर्वं त्रैलोक्यस्य चराचरम तस्मात फलप्रदानेन सफलास्युर मनोरथा. आपल्याला कोणत्याही पूजेचं फळ पाहिजे असेल तर त्याला फळ अर्पण करावं. इथे कोणतं फळ अर्पण केले? चंद्र फळ ज्या वाहिले. चंद्ररूपी फळ त्याला वाहिलेलं आहे. ते चंद्रामुळेच ही सर्व सृष्टी आपली चालू आहे. कारण त्याची जी परतफेड आहे तो भगवान आपल्याला देत असतो. आणि ओवाळले रविदीपे. सूर्यनारायणाची ज्योत बनवली आणि त्या ज्योतीने या भगवान शिवांची आपण उपासना करतोय. नैवेद्य कोणता द्यायचा? नैवेद्य समर्पिले. ब्रह्मानंदी मग वंदिले. अखंड नामामृताचे भोजन अर्पिले. आत्मस्वरूपी नैवेद्य. सर्व जे काही आहे कायेन वाचा मनसेंद्र बुद्ध्यात प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणा इति समर्पयामि. हे त्या परमात्म्याला अर्पण करणे. ब्रह्मानंदी मग वंदिले. ब्रह्मानंदाने त्याला नमस्कार करायचा. शिवम भूत्वा शिवम यजेत. शिवम भूत्वा शिवम यजेत. सच्चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम शिवोहम. मीच ते सच्चिदानंद रूप आहे. आणि अशा प्रकारे ज्योतिर्लिंग मग ध्यायिले. ज्ञान देवे अंतरी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की अशा ज्योतिर्लिंगाचं पूजन मी माझ्या हृदयाकाशात करीत असतो. म्हणून अशी पूजा तिथे महत्वाची आहे. ही सोडून तू हे बाह्य उपचार जे आहेत ते कशाला करतोस? पण ठीक आहे, आता तू केले, मी तुझ्यावर प्रसन्न होईल. भगवान शिव म्हणतात तुला काय पाहिजे? आता हा असुरच होता. हा काय मागणार आहे?
सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा ना आवडो. हे थोडी मागणार आहे किंवा सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह हे काही मागत नाही. हे काहीही मागत नाही. एखादा व्यसनी मनुष्य असेल तर त्याचं व्यसन पूर्ण होण्याचं, एखाद्या नवख्या गावात गेला तर पहिल्यांदा ते दुकानं शोधतो. तो पहिल्यांदा ते दुकानं, आणि त्याला सापडूनही जातात ते. तसे हे आसूर आहेत. हे काय मागणार आहे? हे कशाचा शोध घेणार आहे? त्यांच्या दुष्टतेत बसेल अशाच गोष्टीचा शोध हे घेणार आहेत. आणि त्याने काय सांगितलं? भगवान मला एक गोष्ट द्या. कोणती? मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो भस्मसात झाला पाहिजे, त्याचा मृत्यू झाला पाहिजे, असा मला वर द्या. असा वर मागितला होता. आणि साधू संत श्रेष्ठ जे लोक असतील तर कसा वर मागतील? ऐसा वर देई हरी, नाम गाई निरंतरी. ऐसा वर देई हरी, नाम गाई निरंतरी. त्याने तो वर मागितला नाही. तर ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवेल तो भस्म व्हावा, त्याचा मृत्यू व्हावा, मागितलं गेलं. आणि भगवान तर आधीच वर देण्याला तयार होते. भगवानांनी विचार केला, आता भलतच मागतोय. मागताना इष्ट मित्र झाला म्हणून काय बाईल मागावी, सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच खोवावी, ऊस गोड झाला म्हणून काय मुळा सकट खावा, गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावा. हे सगळं विपरीत. हे विपरीत. पण विपरीत मागायला सुद्धा यांना लाज वाटत नाही, काही संकोच नाही. आणि याच्या म्हणण्याप्रमाणे दिलं तर मोठा अनर्थ होणार आहे. आता काय करायचं? पण वर तर दिलाय, ठीक आहे, वर तर दिलाय. भगवानने तथास्तु म्हटलं. तथास्तु. वृकासुराला तो वर दिला. भगवान अंतर्धान पावले. त्याच्यानंतर आता हा काय भटकत फिरू लागला. आणि मग याचा पहिला प्रयोग कोणावर करायचा? तर याने ठरवलं की भगवान शंकरावरच करायचा. तो कैलासात गेला, तपश्चर्या केली, बद्री केदारला गेला, कैलासामध्ये. आणि तिथे भगवान शिव विराजमान झालेले होते. आणि त्यांच्या डोक्यावर हा हात ठेवायला गेला. शंकर घाबरले. शंकरांनी तिथून काय करावं ते पळत सुटले. विष्णू लोकात गेले की आता तुझं वीन नारायणा शरण जाऊ मी कोणा. आता याच्यातून आपल्याला वाचवतील भगवान शिवच, आपल्या भगवान विष्णू वाचवतील, असा शिवांनी विचार केला. आता संकट निवारणारा भगवान विष्णू यांनी त्याच्यावर युक्ती केली. त्यांनी पटकन एक बालब्रह्मचार्याचा वेश धारण केला. जसा रावणाने ते आत्मलिंग आणलं होतं आणि ते वाही भगवान हे गणपतीचं रूप घेऊन त्या ठिकाणी तिथे हजर झाले होते, तसा वेश घेतला. हा वृत्त तिकडून येतोय आणि इकडून भगवान विष्णू येत आहेत. वाटेतच हा वृगवेट धावा टाकत टाकत तो आता वैकुंठाकडे पळत येत होता. त्यांना भगवान विष्णू म्हणाले, अरे वृक महाराज कुठे पळतायत? एवढी घाई, एवढा घाईने एवढ्या धापा टाकतायत. तुमच्या शरीरातून पहा किती घाम गळतोय, तुमचं पोट पहा किती खाली गेलेलं आहे. अरे विश्रांती घ्या,
काही खा प्या, जरा थांबा, या झाडाखाली बसा. अहो, शरीर सुखाचे आगर आहे. सर्व सुख आपण शरीराच्याच माध्यमातून घेऊ शकतो. हे शरीर नसेल तर सुख कोणाला देणार? कारण शरीरामध्ये आत्मा वसतो आणि ते शेवटी ते जे सर्व सुखाचा भोगता आहे तो म्हणजे आत्मस्वरूप. तुम्ही त्याला एवढा छळ करताय, एवढा त्रास देतायत. तुम्ही असं करा, विश्रांती घ्या. चला आपण दोघी जण बसू, या झाडाच्या जवळ जाऊ, दोघी जण आराम करू. मी थकलेलो आहे, या सावलीमध्ये बसूया. आता या देवी सर्वभूतेषु भ्रांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. भगवंताने त्या अर्काच्या मनामध्ये भ्रांती निर्माण केली. हा बावचळला, घुटमळला. त्याला त्या मायावी ब्रह्मचार्याने भुलवलं होतं. नाना नाटक सूत्रधार्या जगत व्यापका जगतवर्या, असे कितीतरी भुलवलेले आहेत त्याने. ते दोघी झाडाखाली विश्रांतीसाठी बसले आणि इकडच्या तिकडच्या ते गप्पा मारतायत. गप्पा गोष्टी झाल्या. काय रे बाबा, तू असं ऐकलं होतं, तू फार तपश्चर्या केलेली आहे आणि शंकरजीला तू प्रसन्न करून घेतलंय. आता काय असतं, जो उतावीळ असतो तो आपला पराक्रम आपल्या तोंडाने आपोआप सांगायला सुरुवात करतो. त्या वृकाने आपल्या वरदानाची सगळी कथा नारदाला सांगितली, त्यांना ऐकवली. आपला नारद नाही, जो बालब्रह्मचारी विष्णू स्वरूपात आलेले होते त्यांना ऐकवलं. आता हा भगवान विष्णू जो ब्रह्मचारीच्या रूपात, बालब्रह्मचारीच्या रूपात त्याच्याजवळ बसला होता, तोही त्याला खूप आश्चर्य वाटतंय अशा प्रकारचं नाटक करतोय. तो आपल्या तोंडात बोट घालून असं 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 म्हणतोय आणि हा तसा तसा फुलतोय. हा वृक्ष फुलतोय आणि हा ब्रह्मचारी बाळ त्याला फुलवतोय. किती केलं तर गाढवपणा. गधे को दिया मान, गधा चला आसमान. तो आपलेच पोवाडे, आपल्याच कीर्ती सांगतोय, आपली स्तुती करतोय. ब्रह्मचारी तो बटू ऐकतच राहिला आणि मध्ये ते खोली. मला नाही भेटत बॉय असं. अरे असं कोणी वर देईल का? असं नाही वर देत कोणी कोणाला. तुला भगवान शंकरांनी निश्चित फसवलं असेल. लोक समजतात त्याला भोळा, पण तो भोळा नाही बरं. भोळा असेल तुझ्या सांगण्याप्रमाणे पटकन देतात. भोळा आहे पण बावळट नाही की पटकन कोणी त्याला खिशात घालून गेली. असा हा देव नाही. वेद जया लागी नित्य वाखानिती. अरे हे वेद त्याची स्तुती करतात. तेथील प्रमाण नेनवे वेदासी आणि ते जीव जंतूशी की विकर. अरे तू असुर आहेस, राक्षस आहे, तुला काय समजणार आहे त्याच्या त्या अनंत लीला. त्याने तुला ते सरळ सरळ फसवलं, तुला काही दिलेलं नाही. आणि तो शुद्धीवरही कुठे असतो? त्याचं भोजन तुला माहिती आहे, त्याचे सहकारी माहिती आहे. स्मशाने स्वाहा क्रीडा सहचरचरा भस्मलेप. हा काही आहे तो भूत आणि पिशाच्यांमध्ये. आता कोणत्या भूतामध्ये तत्वज्ञानी आहे कोणी? कोणत्या भूताला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे? कोणता पिशाच तिन्ही वेद म्हणतोय? भूतांनी बोललेला वेद ऐकलाय का? अरे रेड्याने बोललेला ऐकलेला आहे लोकांनी, पण भूताने वेद म्हटलाय असं कधी ऐकण्यात आलेलं नाही. प्रेताने वेद म्हटलंय असंही ऐकलेलं नाही. पिशाच्य कशाला? ते तर त्याच्या नावाजवळ बी उभं राहत नाही. परंतु याचे हे सर्व सहकारी आहेत. त्यांना एकदा अंगावर कपडे घालायची शुद्धी नाही.
धुंद डोळे ते इतके विचित्र आहेत, आपल्या डोळ्याच्या जागी असलेला डोळा काढतात आणि डोक्यावर ठेवून घेतात. त्या अशा विचित्र अशा विद्येत पारंगत आहेत, ते अपवित्र विद्येमध्ये पारंगत आहेत. कोणी कोणी आपलं पोट काढतं, तोंड काढतं आणि पोटावर ठेवून घेतं. कोणी कान उपटतं मस्तकावर ठेवून घेतं. असे हे आणि अशामध्ये राहणारा जो शिव आहे, खरं सांगू का, तो चेटूक करणार आहे. याचे जादू टोने वगैरे वगैरे वगैरे. त्याचे डोळे पहा असे लाल भडक असतात. लाल भडक डोळे कोणाचे असतात? ज्याने तर नशा केली असेल त्याचे. आता ज्याचे तर नशा झाली असेल तो काय विवेकपूर्ण असा वर देणार आहे का? बाबा रे, तू भोळा आहे, तू फसू नको. आणि जर तुला पाहिजे तर नाही नाही असं होणारच नाही, शंकराने मला दिलं, याला पुरावा काय, याला पुरावा काय, तू असं कर. खात्री करून घ्यायची असेल ना तर तू तुझ्या डोक्यावर हात ठेवून पहा. आता हा जो बालब्रह्मचारी आहे बटू, याने त्याची बुद्धी फिरवली आणि त्याचं मरण त्याने त्याच्याच हाताने त्याच्या जवळ आणून ठेवलेलं आहे. स्वतःचीच कबर स्वतःच्या हाताने खणून राहिला आहे तो. आणि स्वतःच्या डोक्यावर हात ठेव आणि काय, याचा मतिभ्रम झाला होता, बुद्धिभ्रम झाला होता. तू मरणार नाही, तेवढं लक्षात ठेव. तू डोक्यावर हात ठेवला ना तरी तू मरणार नाही, कारण तू तो प्रत्यक्ष भगवान शिवशंकराचा भक्त आहे. आणि भक्त कधी नमे भक्ता प्रणश्यती, अरे त्याचं वचन आहे, भक्त कधी मरत नाही. त्यामुळे तुला घाबरायची काय जरूर आहे? तुला घाबरायची गरज नमे भक्त प्रणश्यती असं त्याचं वचन पण आहे. त्यामुळे तू खरा भक्त आहेस. आता त्याला हरभऱ्याच्या झाडावर भगवान विष्णू चढवतायत. आता काय, हा गेला फुलून. टुकासराने झटकन स्वतःच्या डोक्यावर स्वतःचा हात ठेवला आणि क्षणात भस्म झाला. पार्वती पते हर हर महादेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद माधव भगवान नमस्ते. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. नमो नारायण, नमो नारायण, नमो नारायण.